बाबा मला नवीन कपड्यांच्या 40,000चा मोबाईल पाहिजे. तसलं काय सांगायचं नाही आपल्याला. इम्प्रेशन पडलं पाहिजे आपलं. काय झालं बाबा? हे घे काय आणले बघ तुला. बघू काय आणलंय. अव कशाला एवढा लाड करताय सर? एक दिवस डोक्या बसेल तुमच्या. अगं असू दे ग, एकुलता एक पोरग आहे आपलं. आपण नाही लाड पुरवणार तर कोण पुरवणार. बघू जरा मोबाईल. कॅमेरा बघ र. व्हिडिओ पण जोरात दिसतो ना का? अरे दोस्तानो, माझं बा म्हणजे एकदम बेस्ट. मी काय मागितलं ना लगेच आणून देते ती मला. होईल का? बरोबर आहे. हाय, हाय. मी सुमन आणि ही माझी मैत्रीण हेमा. हाय. हाय, चला मग कॉफी प्यायला जाऊया. चला मग. अजिंक्य काय करतोस रे तिथं? काय नाही ग, गेम खेळतोय. मगापासून मोबाईल मध्ये डोळं घालून बसलायस. अभ्यास बिभ्यास नाही बाहेर तुला? करीन सावकाश. अरे अजिंक्य, काल ती हेमा म्हणत होती आईस्क्रीम खायचं आहे. काय झालं? होय, तू काय पुन्हा भेटलाच नाहीस. त्याच्यावर आज भेटतोय. कशाला तिचा विषय काढते सोड. ठीक आहे. बघा तुमच्या पोराची कारनामी. कॉलेजात जाऊन काय दिवं लावलेत ती. नापास झालाय तो. त्याच्या सराचा फोन आला होता मला. अगं चालायचं तेवढं. नवीन वस्तू मिळाली म्हणजे पोरं रमत्यात त्यात. करेल पुढच्या वेळेला अभ्यास. तुम्हाला किती वेळा सांगितलं पण तुम्ही माझं ऐकलं तर खरं. करू देत त्याला काय करायची ती. परत पश्चाताप करून घेऊ नका म्हणजे झालं. काय दोस्तानो, काय चाललंय? हा राजे की कसले तुला का मोठ्या बापाचं लागा. तुझ्या जवळ लागा साधी गाडी नाही लागा. लका दुसरी पोरं बघ गाडी शिकवली देत नाहीत. अरे माझा बाप जर श्रीमंत असताना तर मी भारीतली गाडी आणली असती. एवढंच होय, उद्याच घेऊन येतो बघ. माझं बाबा साधं सुद्धा नाही ती. मी मागितलं आणि मला मिळालं नाही. आज कधी बी झालं नाही. अहो आपल्या जागेच्या व्यवहाराचं काय झालं? बाबा मला उद्याच्या उद्या गाडी पाहिजे. माझी दोस्त चिडवत होती कॉलेजमध्ये माझ्याकडे गाडी नाही म्हणून. मला उद्याच्या उद्या गाडी पाहिजे, नाही तर मी कॉलेजला जाणार नाही. कशाला रे तुला गाडी पाहिजे? आधीच मोबाईलमुळे अभ्यास करत नाही. गाडी घेतल्यावर तर बोंबलत फिरशील. हो हो बघू आपण. बाबा चला की गाडी आणायला. तू जा कॉलेजमध्ये, मी देतो पाठवून. बाबा नक्की पाठवून द्या बरं का. हो हो. काय दोस्तानो, कशी आहे गाडी? मांडलं बरं का तुला. तुझं बाबा म्हणजे लागा लईच भारी आहेत लागा. सॉरी अजिंक्य, आम्ही तुला चिडवल्याबद्दल. अरे आपला नादच खुळा म्हणून तुम्ही झालाय गोळा. आपण जी बोलतो का नाही ती करतोच. अरे अजिंक्य, नवीन गाडी घेतलीस? हो आत्ताच झाली. आत्ताच दिली बाबांनी पाठवून. चला आपण फिरायचं. चल. सुमन गाडी चांगली आहे. हो छानच आहे. खरंच बाई, हो, कोणी घेऊन दिली? बाबाने घेऊन दिली. छानच आहे. अजिंक्य, तुझं कॉलेजमध्ये काय लक्ष नसतं? कशाला कॉलेजमधला विषय काढला? चल जाऊया. आता कुठं जायचं? चल पिक्चर बघाय. सुमन इकडे ये की. काय रे अजिंक्य, आज लवकर आलायस? होय, चल आपण फिरायला जाऊया. कालच्या सारखी मजा करूया. अरे अजिंक्य, आपण शिकायला कॉलेजात येतो. रोज रोज फिरत बसलं तर शिकायचं कवा? अगं तसं नाही ग. माझं मन बेचैन होतंय आणि अभ्यासात पण मन लागत नाही. मग कॉलेजमध्ये बसून काय उपयोग होणार? चल की. हे बघ अजिंक्य, तुला जायचं असेल तर तू जा. मी नाही येणार.
माझ्या घरी जर हे समजलं तर माझं कॉलेज बंद करतील ते, मग मी काय करू? अरे अजिंक्य, असं का बसलास नाराज होऊन? चल ना आपण फिरायला जाऊया. सुमाने नकार दिला म्हणजे समजते काय ती स्वतःला? तसं नाही ग, बरोबर आहे तिचं, पण तिला कशाला अवकाश दोष देतेस? तू जा. हे बघ, तू नाराज झालेला नाही रे भगवत. मला तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. चल ना आपण जाऊया. तुला जायचं असेल तर तू जा, मला नाही यायचं. एवढी वाईट आहे वय मी का सुमन एवढी देखणी नाही? अगं मी जेव्हा पण प्रेम करतो ग सुमनवर, त्यामुळे मी दुसऱ्या कोणाचा विचार करत नाही. विवेक, काय रे? अरे मित्रा माझी एक मदत कर की. कसली मदत रे? कुणाला सांगू नकोस. अरे पण काय सांगू नकोस. अरे माझं सुमनवर लय प्रेम आहे रे, आणि तिला नाही माहिती, आणि तिला जाऊन बोलायचं धाडस पण होत नाही माझं. तू जाऊन सांग की तिला. अरे पण नाही म्हणू नकोस, तुला दोस्ती शपथ. बरं बोलतो मी तिच्यावर, बोलतो. अरे जगू शकत नाही रे मी तिच्याशिवाय. लय प्रेम केले मी तिच्यावर. सुमन काय करतेस? वाचत बसल्या. ऐक, सांगायचं होतं तुला. काय सांगायचं होतं? ऐक, तुला राग येऊन देऊ नको आणि कोणाला सांगू पण नकोस. पटलं तर वय म्हण, नाही तर सोडून दे. बरं सांग. ते अजिंक्य आहे ना, तो लय तुझ्या प्रेम करते. तुझ्या जगत जगणार पण नाही म्हणते. त्याला म्हणावं मला येऊन भेट, मी बोलते त्याच्यावर. बरं सांगतो त्याला. सुमन, मी आलोय. अजिंक्य, वाईट वाटून घेऊ नकोस, पण हे खरं आहे. तो मोठ्या जातीचा, मी कमी जातीची. आपण जर प्रेम केलं तर ते आपल्या घरच्या लोकांना पटणार नाही, आणि त्यातनं काहीतरी वाईट होण्यापेक्षा आपण मित्रमैत्रिणीच राहूया, त्यातच खरा आनंद आहे.